हॅलो माय डियर स्टुडंट्स, आज आपण एक इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तो डिस्कस करणार आहे अंडर द हेडिंग केमिकल बॉन्डिंग, तो म्हणजे हायब्रिडायझेशन. लास्ट काही लेक्चर्स पासून आपण एक इम्पॉर्टंट चॅप्टर जे सुरू केलेलं आहे ते म्हणजे केमिकल बॉन्डिंग. त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते आपण डिस्कस करत आहे आणि त्यामध्ये एक इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तो आज जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे, दॅट इज हायब्रिडायझेशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पर्टिक्युलरली कार्बन कंपाऊंडचा स्टडी जो आहे तो तुम्हाला 12th मध्ये जो आहे तो डिटेलमध्ये दिलेला आहे आणि त्या कार्बन कंपाऊंड्सचं स्ट्रक्चर, त्याची जॉमेट्री, त्यामधील बॉन्ड फॉर्मेशन जे आहे हे जर आपल्याला तिथे समजून घ्यायचे असतील, माहीत करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला समजणे खूप गरजेचे आहे, माहीत असणे खूप गरजेचे आहे, तो म्हणजे हायब्रिडायझेशन. हा कन्सेप्ट काय आहे, कशाला हायब्रिडायझेशन म्हणतात हे पाहण्याआधी आपण एक पॉइंट तिथे डिस्कस करू, दॅट इज व्हाय देयर इज अ नीड ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन या कन्सेप्टची गरज का पडली याच्या आधी आपण डिस्कस केलेलं आहे की कोव्हॅलंट बॉन्ड्स जे आहेत ते फॉर्म होतात बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आयनिक बॉन्ड सुद्धा कसे फॉर्म होतात ते सुद्धा पाहिलं, दॅट मीन्स कोव्हॅलंट कंपाऊंड, आयनिक कंपाऊंड कसे फॉर्म होतात ते पाहिलं. कंपाऊंड जे आहेत ते फॉर्म होतात हे आपण या आधीच डिस्कस केलेलं आहे. मग हायब्रिडायझेशन कन्सेप्ट जो आहे तो डिस्कस करण्याची गरज काय आहे ऍक्च्युली हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल जे आहे ते आधी पाहू आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल व्हाय देयर इज अ नीड ऑफ हायब्रिडायझेशन टू अंडरस्टँड द फॉर्मेशन ऑफ एनी कंपाऊंड. एखादा कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी हायब्रिडायझेशन कन्सेप्टची गरज का पडत आहे, व्हाय देयर इज अ नीड ऑफ हायब्रिडायझेशन टू अंडरस्टँड हाऊ दॅट कंपाऊंड इज फॉर्म, हाऊ द बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस इन दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल in between the atoms. सो हे जर आपल्याला तिथे समजून घ्यायचं असेल तर तिच्यासाठी हायब्रिडायझेशन ची जी आहे ती तिथे गरज पडते. तेच समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल जे आहे ते इथे पाहणार आहे. कन्सिडर an example of Be, beryllium compound. बेरिलियम कंपाऊंड जो आहे त्याचं एक एक्झाम्पल जे आहे ते आपण घेऊ. एक बेरिलियमचा कंपाऊंड जो आहे तो आपण इथे स्टडी करणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजणार आहे तर हायब्रिडायझेशन कन्सेप्ट जो आहे तो का गरजेचा आहे. सो एक बेरिलियम कंपाऊंड जर पाहिला दॅट इज अ BeCl2. फॉर्म्युला काय आहे त्याचा, BeCl2, that is beryllium chloride. So that's the name. त्याचं स्ट्रक्चर जर काढलं आपण Be जो आहे तो इथे दोन्हीही क्लोराईड किंवा क्लोरीन ऍटम सोबत जो आहे तो इथे बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते इथे करत आहे आणि तिथे कुठला कंपाऊंड फॉर्म होतो तर कंपाऊंड फॉर्म होता BeCl2, that is beryllium chloride. सो या कंपाऊंड मध्ये Cl आणि Be मध्ये आपण जर पाहिलं तर इथे दोन सिंगल बॉन्ड जे आहेत ते फॉर्म झालेले आपल्याला दिसतात. इन केस ऑफ फर्स्ट Cl atom which forms a single bond with beryllium आपण जर पाहिलं तर इथे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे ते कशाचं झालेलं आहे तर इन केस ऑफ Cl लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो आहे p सबशेल मध्ये, दॅट मीन्स p. In case of beryllium, here in case of first bond formation, the electron use होतो s सबशेल मधला, that means ps असं इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला दिसते. In case of second bond formation or in case of second chloride atom which form a bond with beryllium, इथे आपल्याला हे जे कॉम्बिनेशन आहे ते कसं दिसते तर pp बॉन्ड फॉर्मेशन दिसते. p ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन जो आहे बेरिलियमचा तो Cl च्या p ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन सोबत जो आहे तो तिथे बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते तिथे होते बाय म्युच्युअल शेअरिंग. सो या स्ट्रक्चरला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे काय दिसते की बोथ दी BeCl bond
दोन्ही जे बेरिलियम आणि क्लोरीन मध्ये जे काही बॉन्ड फॉर्म झालेले आहेत हॅव डिफरंट पॅरामीटर्स. यांचे प्रॉपर्टीज थोडेसे आपल्याला काय दिसत आहेत, डिफरंट दिसत आहेत. यांची बॉन्ड स्ट्रेंथ जर ऑब्झर्व जर केली तर पहिला जो बेरिलियम क्लोरीन बॉन्ड फॉर्म झालेला आहे तो sp बॉन्ड तिथे फॉर्म झालेला आहे. सेकंड क्लोराइड सोबत जो बेरिलियमने बॉन्ड फॉर्म केलेला आहे ते pp बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते तिथे झालेलं आहे. इन दॅट केस आपण जर तिथे जर पाहिलं तर pp बॉन्ड जो आहे इट इज मोर स्ट्रॉंगर. pp बॉन्ड जो है इट इज मोर स्ट्रॉंगर देन sp बॉन्ड स्ट्रेंथ. pp बॉन्ड स्ट्रेंथ जर पाहिली आपण इट इज ग्रेटर देन द sp बॉन्ड स्ट्रेंथ. बेरिलियमनी या सेकंड क्लोरीन ऍटम सोबत जे pp बॉन्ड जो फॉर्म केलेला आहे त्याची स्ट्रेंथ जर पाहिली तर ती जास्त दिसते. इट इज ग्रेटर दॅन दी बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन बेरिलियम अँड क्लोरीन बाय sp ऑर्बिटल्स. सो दॅट मीन्स स्ट्रक्चरला जर ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला इथे काय दिसत आहे तर यांचे पॅरामीटर्स जे आहेत ते डिफरंट दिसत आहेत. दॅट मीन्स बॉन्ड लेंथ जी आहे ती डिफरंट आहे. तिथे डिस्टन्स जे आहे ते आपल्याला तिथे डिफरंट जे आहे ते तिथे दिसणार. इन केस ऑफ स्ट्रेंथ इट इज ऑल्सो डिफरंट. बट प्रॅक्टिकली यांच्याकडे जर आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिकली काय आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये तिथे दिसते की बोथ दी पॅरामीटर्स अँड दी बॉन्ड स्ट्रेंथ आपण जर ऑब्झर्व जर केली तर दोन्ही तिथे कशा सेम आहे. सो प्रॅक्टिकली इट इज ऑब्झर्व दॅट बोथ BeCl bond have same strength and same distance. ह्या ज्या बॉन्ड स्ट्रेंथ आहे pp बॉन्ड स्ट्रेंथ आणि sp बॉन्ड स्ट्रेंथ या स्ट्रक्चरवरून आपण जर पाहिलं तर ते आपल्याला डिफरंट दिसत आहे. बट प्रॅक्टिकली इट इज सेम. थिअरॉटिकली पाहिलं तर डिफरंट दिसत आहे. प्रॅक्टिकली कसं आहे तर आपल्याला ते सेम दिसत आहे आणि त्यांच्यामधला डिस्टन्स सुद्धा कसा आहे सेम. दॅट मीन्स बॉन्ड लेंथ सुद्धा सेम आहे. सो असं आपल्याला प्रॅक्टिकली जे आहे ते तिथे ऑब्झर्व होतं. थिअरॉटिकली पाहिलं तर पॅरामीटर जे आहे ते डिफरंट दिसत आहे. तिथे बॉन्ड स्ट्रेंथ सुद्धा डिफरंट दिसत आहे या स्ट्रक्चरवरून जर आपण जर अनालिसिस केलं तर. बट प्रॅक्टिकली बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती सेम आहे. बॉन्ड लेंथ जे आहे दोन्ही बॉन्डची BeCl हे जे दोन्ही बॉन्ड फॉर्म झालेले आहेत त्यांची बॉन्ड लेंथ सुद्धा सेम आहे. हा जो डिफरन्स आहे ऍक्च्युली हा कसा आला हे समजून घेण्यासाठी तिथे हे जे ड्रॉबॅक्स इथे आलेले आहेत हे समजून घेण्यासाठी तिथे एक नवीन कन्सेप्ट जो आहे तो समोर आला. आणि तो कन्सेप्ट कुठला दॅट इज हायब्रिडायझेशन. टू ओव्हरकम सच टाइप ऑफ प्रॉब्लेम्स देर इज नीड ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनने जे आहे ते असे प्रॉब्लेम जे आहे ते आपण सॉल्व्ह करू शकतो. सो दिस मे बी दिस प्रॉब्लेम मे ओव्हरकम if hybridization of s and p orbitals occurs. सो अशा टाईपचा प्रॉब्लेम जर आपल्याला ओव्हरकम करायचा असेल, सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला गरज कशाची लागेल तर गरज पडणार आहे किंवा पडते ती म्हणजे हायब्रिडायझेशन कन्सेप्टची. आणि हायब्रिडायझेशन कन्सेप्ट वरून आपल्याला या कंपाऊंड मध्ये अशा टाईपच्या कंपाऊंड मध्ये
तिथे आपल्याला हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्लिअर होताना दिसतात की हाऊ दीज बॉन्ड्स आर फॉर्म, हाऊ ऑर्बिटल्स आर ओव्हरलॅप, हाऊ देअर बॉन्ड लेंथ इज इक्वल ऑर नॉट, हे तिथे आपल्याला समजते कुठला कन्सेप्ट जो आहे तो यूज करून. तर हायब्रिडायझेशन, सो अशा टाईपचा प्रॉब्लेम जर असेल तर तिथे एस आणि पी ऑर्बिटल्स मध्ये हायब्रिडायझेशन जर तिथे आपण जर केलं तर आपल्याला अशा टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होताना दिसतात. So only because of that there is a need of hybridization. So what is mean by hybridization? हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हा जो कन्सेप्ट आहे इट इज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड बाय पॉलिंग. इट इज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड बाय पॉलिंग टू एक्सप्लेन द इक्विव्हॅलंट नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स इन अ मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूल मधील जे कोव्हॅलंट बॉन्ड तिथे आहेत किंवा कोव्हॅलंट बॉन्ड मुळे जो मॉलिक्यूल तिथे फॉर्म झालेला आहे त्या कोव्हॅलंट बॉन्डचं इक्विव्हॅलंट नेचर जे आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी पॉलिंगने जे आहे ते एक न्यू कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण जगासमोर आणला आणि त्याला नेम दिला, दॅट इज हायब्रिडायझेशन. त्याला त्यांनी काय सांगितलं, दॅट कन्सेप्ट इज नोन ॲज हायब्रिडायझेशन which is related to orbitals or related to formation of covalent bonds. So काय डेफिनेशन आहे हायब्रिडायझेशनची? सो हायब्रिडायझेशनची डेफिनेशन जर आपण जर पाहिलं तर व्हॉट इज दॅट प्रोसेस? ऍक्च्युअली मिक्सिंग ऑफ डिफरंट शेप अँड अप्रॉक्सिमेट इक्वल एनर्जी ऑर्बिटल्स. हायब्रिडायझेशन मध्ये ऍक्च्युअली आपण काय करणार आहे तिथे तर मिक्सिंग करणार आहे. कशाची मिक्सिंग करणार आहे तर डिफरंट शेप असलेल्या आणि अप्रॉक्सिमेट इक्वल एनर्जी असलेल्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं तिथे काय करणार आहे, मिक्सिंग करणार आहे आणि नंतर त्याचं रिडिस्ट्रीब्युशन करणार आहे, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी टू फॉर्म न्यू ऑर्बिटल्स ऑफ सेम शेप and same energy. These new orbitals are called hybrid orbitals and the phenomena is called hybridization. Simple concept है. Definition का word to word mixing of different shape and approximate equal energy atomic orbitals and redistribution of energy to form new orbitals of same shape and same energy. These new orbitals are called hybrid orbitals and the phenomena is called hybridization. अशी सिंपल डेफिनेशन आहे. पॉलिंगने त्याचा हा सिंपल कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण जगासमोर मांडला की त्यांनी काय केलं, इक्विव्हॅलंट नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे एखाद्या मॉलिक्यूल मधलं ते समजावून सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळे शेप असलेले ऑर्बिटल्स जे आहेत त्यांना मिक्स केलं. मिक्स कसं केलं तर जनरली ते जे ऑर्बिटल्स आहेत ज्यांचे शेप जे आहेत ते डिफरंट आहेत बट दे कंटेन अप्रॉक्सिमेट इक्वल एनर्जी. त्यांची एनर्जी लेवल कशी आहे तर अप्रॉक्सिमेटली सेम आहे. असे डिफरंट शेपचे ऑर्बिटल्स जे आहेत ते त्यांनी मिक्स केले. देन त्याला रिडिस्ट्रीब्यूट केलं त्याच्या एनर्जीचं टू फॉर्म ए न्यू ऑर्बिटल. देन देयर इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी टू फॉर्म न्यू ऑर्बिटल. त्यांना मिक्स केल्यानंतर तिथे काय केलं त्यांनी तर त्याची एनर्जी जी आहे ती रिडिस्ट्रीब्यूट केली आणि नवीन ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे फॉर्म झाले विच हॅव सेम शेप अँड सेम एनर्जी. पहा रिझल्टंट ऑर्बिटल कुठले फॉर्म झाले ज्यांचा शेप जो आहे तो सेम आहे आणि एनर्जी लेवल सुद्धा सेम आहे. मिक्स कुठले केले ज्यांचा शेप जो आहे तो डिफरंट आहे आणि अप्रॉक्सिमेट इक्वल एनर्जी असलेले ऑर्बिटल्स जे आहेत ते मिक्स केले होते. बट आफ्टर मिक्सिंग दीज टाइप ऑफ ऑर्बिटल्स रिझल्टंट ऑर्बिटल्स जे तिथे फॉर्म झाले त्यांचा शेप जो आहे तो सेम होता आणि एनर्जी सुद्धा कशी आहे तर सेम एनर्जी लेवल जे आहे असलेले तिथे न्यू ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म झाले आणि या सेम एनर्जी आणि सेम शेप असलेल्या न्यू ऑर्बिटलला त्यांनी नेम दिलं. These are called as hybrid orbitals. त्याला त्यांनी काय म्हटलं? These are called as hybrid orbitals
आणि ही जी प्रोसेस आहे, हा जो फिनॉमिना आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. दिस प्रोसेस इज नोन ॲज हायब्रिडायझेशन. सो असा हा कन्सेप्ट आहे, दॅट इज हायब्रिडायझेशन. आपण जे सुरुवातीला एक्झाम्पल पाहिलं होतं फॉर्मेशन ऑफ BeCl2, त्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं की Be जो आहे तो 2 Cl सोबत डिफरंट अँगलने तिथे बॉन्ड फॉर्म करत आहे, डिफरंट नेचर तिथे बॉन्ड फॉर्मेशनचं दिसत आहे. बट त्याच BeCl2 साठी जर आपण sp हायब्रिडायझेशन जर कन्सिडर केलं, दॅट मीन्स हायब्रिडायझेशन कन्सेप्ट जर तिथे अप्लाय जर केला, तर आपल्याला तिथे काय फाइंड आउट होते की तो जो Be आहे तो इटसेल्फ इथे फॉर्म करतो 2 sp ऑर्बिटल्स आणि Cl ऍटम सोबत बॉन्ड फॉर्म करतो. तिथे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन जे आहे तिथे होते. सो Be चा एक sp हायब्रिड ऑर्बिटल जो आहे तो Cl च्या p ऑर्बिटल सोबत बॉन्ड फॉर्म करत आहे, फर्स्ट Cl ऍटम सोबत. Be चा सेकंड sp हायब्रिड ऑर्बिटल जो आहे तो सेकंड क्लोरीन ऍटमच्या p ऑर्बिटल सोबत तिथे बॉन्ड फॉर्म करत आहे. सो इथे आपल्याला काय दिसते की दोन्ही जे बॉन्ड फॉर्म झालेले आहेत त्यांचं नेचर कसं आहे, सेम आहे. जे ह्या सेम पॅरामीटर spp बॉन्ड फॉर्मेशन इथे सुद्धा झालेलं आहे. spp बॉन्ड फॉर्मेशन आपल्याला सेकंड क्लोरीनच्या बाबतीत सुद्धा तिथे दिसते. दॅट मीन्स दिस टाइप ऑफ बॉन्ड फॉर्मेशन takes place by using sp hybridization, show same strength in case of BeCl bond. दोन्ही जे BeCl बॉन्ड तिथे फॉर्म झालेले आहे त्यांची स्ट्रेंथ कशी दिसते, तर सेम आपल्याला इथे दिसते. सो अशा टाइपचा हा कन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशन. याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहे.